आणि एक महत्त्वाची बातमी येते बुलेटिनच्या सुरुवातीलाच। निकोबार बेटांवरती मान्सून दाखल झालेला आहे। मान्सून 5 दिवस आधीच दाखल होतोय। हवामान खात्याचा अंदाज 17 वर्षांच्या तुलनेत पहिल्यांदाच नियोजित तारखेच्या आधी मान्सून केरळमध्ये दाखल होत असल्याचं कळतंय। 27 मे रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। अधिक माहिती घेऊयात विशाल पाटील यांच्याकडून। विशाल, काय अधिक माहिती? प्रज्ञा, ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल, खास करून शेतकऱ्यांच्या दृष्टीने, कारण मान्सून यावर्षी 5 दिवस आधी येईल अशा पद्धतीची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। आणि निकोबार बेटावरती मान्सून दाखल सुद्धा झालेला आहे। 17 वर्षाच्या तुलनेत पहिल्यांदाच तारखेच्या आधी हा मान्सून येतोय। त्याचसोबत 27 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्र केरळमध्ये जो आहे हा मान्सून दाखल होईल अशा पद्धतीचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय। मात्र आज जर मुंबईची आपण स्थिती पाहिली तर मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे आणि हवामान खात्यानं अंदाज व्यक्त केलेला आहे। मुंबईच्या दृष्टीने येलो अलर्ट जो आहे हा जारी केलेला आहे। वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा हवामान खात्यानं दिलेली आहे। त्यामुळे सकाळपासूनच मुंबईत ढगाळ वातावरण सुद्धा जे आहे हे आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मान्सून लवकर येण्याचे हे एक प्रकारे संकेत असल्याचे सुद्धा हा अंदाज जो आहे हा आपण बांधू शकतो। मात्र अनेक राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची ढगाळ वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मान्सून दरवर्षीपेक्षा 5 दिवस आधीच सक्रिय होण्याची शक्यता आहे। प्रज्ञा, नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी विशाल।